नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। विद्यापीठाच्या एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याला बनावट बीकॉमची पदवी देण्यासाठी तब्बल 3 लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने औपचारिक चौकशीचे आदेश दिले। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या मुलासाठी बीकॉमची पदवी मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याने 3 लाख रुपयांची मागणी केली होती। पैसे दिल्यानंतर तक्रारदाराच्या हातात जी शैक्षणिक कागदपत्रे सोपवण्यात आली ती पूर्णपणे बनावट असल्याचं उघड झालं। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने थेट विद्यापीठ प्रशासनाकडे धाव घेत तक्रार नोंदवली। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तात्काळ एक सत्यशोधक समिती गठीत केली। ही समिती संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे। विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल। विद्यापीठासारख्या पवित्र शैक्षणिक संस्थेत 3 लाखात बोगस पदवी विकली जात असल्याचा आरोप झाल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली। आता या चौकशीतून नक्की काय सत्य बाहेर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।